सोसाट्याचा बेभान वारा, घरावरचे पत्रे उडालेले, विजांचे तांडव, हृदयाचा ठाव घेणारा ढगांचा गडगडाट, तुफान पाऊस. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते आणि मी बाईकवरून साताराकडे चाललो होतो. अचानक बाईक बंद पडली. काय झाले कळेच ना. मी बरेच प्रयत्न केले, बाईक सुरूच होईना. समोर काळाकुट्ट काळोख पसरलेला. हो, आज अमावस्या. वातावरणात नुसती भीती जाणवत होती. कुणीतरी आसूड ओढावा तशी वीज आभाळात कडाडली. पाऊस वेडापिसा झाला होता, कोसळत होता. मी सातारला चाललो होतो. काही कामानिमित्त मी शिरवळला आलो. मध्येच अडकलो होतो. शिरवळ ही लांब पडले होते आणि साताऱ्याला जाताच येईना. मी एका अशाच बस स्टॉपवर थांबलो होतो. थोडाफार पावसाने बचाव होत होता, पण रात्रभर अशा निर्जन ठिकाणी काढायचे या भीतीने अंगावर काटा आला. पाऊस थांबायचे नावच घेत नव्हता. सभोवती वस्ती नव्हती, शेती होती. मी पावसाचा वेग जरा तरी थांबेल या आशेने थंडीने कुडकुडत त्या काळोख्या रात्री उभा होतो. कुठेही जागा नव्हती. रस्त्यावरचे लाईट पण गेलेली. अचानक हुम 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 असा आवाज ऐकू आला. आवाज भीतीदायक होता. विजांचे तांडव, ढगांचा गडगडाट आणि हा आवाज. पोटात भीतीने गोळाच आला. पाठीमागे हालचाल जाणवली. काहीतरी काळ्या उंच उंच उभे होते. आता आपण जगत नाही. पाय थरथरत होते. समोरून शेतातून उंच पिकातून पेटत्या मशाली नाचत नाचत रोडच्या दिशेने येत होत्या, जिथे माझी बाईक होती. त्या मशाली अंधातरी नाचत होत्या. बोंबा मारल्याचे आवाज, किंकाळ्या मारल्याचे आवाज, हे आवाज भयपद्र होते. समोरून एक ट्रक येत होता. त्या हेडलाईटच्या प्रकाशात मला भयंकर दिसले. एक 7 ते 8 फूट माणूस ट्रक समोर होता. त्या मुंडके नव्हते, काळाकुट्ट होता. त्याच्या हाताचे पंजे चक्क तलवारीच्या सारखेच. त्याने पायात गम बूट घातलेले होते. त्याच्या उजव्या पायाच्या ठिकाणी डावा पाय तर डाव्या पायाच्या ठिकाणी उजवा पाय होता. मी ओळखले, हा मन कापण्या आहे. कसला तरी धडाम करून आवाज आला. आता सारे संपले वाटणार एवढ्यात अजूनही एक भरधाव ट्रक आला. मी हात केला. सातारला सोडा प्लीज. बसा. मी बाईकचा विचारही केला नाही. ट्रकमध्ये बसलो. गच्च डोळे मिटून घेतले. पाहुणं, काय झालं? इप्रीत बघितलं का? माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. मी समोर रस्त्यावर बघत बसलो. पाहुणं, ट्रक आत जाणार नाही. हायवेलाच उतरावं लागेल. मी मानेनच हो. मी उतरलो. पैसे देणार तर ट्रक भरधाव निघून गेला. तिथे रिक्षा होती. मी घरी आलो. भिजलो होतो, घाबरलो होतो. अंगात ताप सणकून भरला. कशीबशी बायकोने दिलेली कॉफी आणि क्रोसिन घेऊन झोपलो. आई काहीतरी विचारत होती, पण थंडी भरून आली होती. दातावर दात वाजत होते. ते सारे आठवून दातखीळ बसायची पाळी आली होती. सकाळी उठलो. ताप उतरला होता. सूर्याची किरणे घरात खेळत होती. मी पेपर उघडला. पहिल्याच पानावर काल जिथे मी उभा होतो तिथे ट्रकचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता. अपघात दुपारीच झाला होता. ट्रक तोच होता, MH313. ड्रायव्हर तोच, फोटोमध्ये मृत दाखवलेला तोच चेहरा ज्याने मला सातारापर्यंत आणले. कसे शक्य आहे? मी मित्रांबरोबर जाऊन बाईक घ्यायला आलो. विशेष हे की बाईक तिथेच होती. ती चांगल्या कंडिशनमध्ये होती, बंद पडलेली नव्हती. ॲक्सिडेंट झालेला ट्रक तोच होता. मी नंबर चेक केला. हो, तोच ट्रक ज्याने मी साताराला गेलो. तोच ट्रक होता. अंगावर दरदरून काटा आला. आम्ही तिथे ट्रकचा ॲक्सिडेंटबद्दल चौकशी केली. ते बोलले ट्रक ड्रायव्हरचे प्रेत सिटी हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी नेले आहे. सिटी हॉस्पिटलला आलो. ड्रायव्हरचे प्रेत बघितले.
हो, तो हाच ड्रायव्हर ज्याने मला रात्री सातारापर्यंत लिफ्ट दिली. मी मित्राला सारे काही सांगितलं. तो बोलला, वाचलास रे, काल अमावस्या होती. ती जागा खूप वाईट आहे. परत एकटा जाऊ नकोस. काल वेताळाची पालखी पण होती. इथे हमखास ॲक्सिडेंट होतात. ती माणसं वाचत नाहीत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.